खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. खेड तालुका आणि राजगुरुनगर सहकारी बँक हे गेल्या अनेक वर्षाचं नातं अविरतपणे चालू आहे. बँकेचे संस्थापक दादासाहेब आपटे यांचा जन्मदिवस आहे आणि आज बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल आपल्या सोबत आहेत. अध्यक्ष, गेली अनेक वर्ष ही बँक तालुक्याला तळागाळातून तालुक्याच्या गोरगरीब जनतेला मदत करत आलेली आहे. असं नाही की तालुक्याच्या, मात्र जिल्ह्यातल्या जरी आपण शब्द वापरला तरीही ते ठीक आहे. तुमच्या अध्यक्षतेखाली बँकेने अजूनही मोठमोठे टप्पे गाठलेत, काय म्हणाल? मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो जून 2023ला, त्यावेळेस बँकेचा एकूण व्यवसाय हा 2200 कोटी होता. आज मितीस आपण 31 मार्च 2025ला, म्हणजे साधारण 2 वर्षात बँकेचा टोटल व्यवसाय हा 2900 कोटी झालेला आहे. म्हणजे आपण जवळजवळ 700 कोटींनी व्यवसाय ह्या 2 वर्षात वाढवलेला आहे. तसेच बँकेचा जो आयडियल NPA होता 2 वर्षापूर्वी, तो 15% होता, तो आज आपण 6.27%वर आणलेला आहे. म्हणजे जवळजवळ 9%नी आपण आयडियल NPA कमी केलेले आहेत. ही बँकेच्या दृष्टीने अतिशय भूषणाव गोष्ट आहेत. तसेच ह्या 2 वर्षाच्या कारकिर्दीत आपण बँकेसाठी खूप अतिशय चांगल्या योजना आणलेल्या आहेत, ज्यामध्ये MSME अंतर्गत PMEGPची स्कीम असेल, ज्याच्यामध्ये शासकीय सबसिडी मिळत असेल. तसेच श्रीराम आवर्त ठेव योजना आणली आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ह्या अंतर्गत आपण महिलांची खाती ओपन करून घेतली. तसेच मला आज सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की आपण सभासदांचा जो अपघाती विमा हा 2 लाख होता, तो आपण 4 लाख रुपये केलेला आहे. हे बँकेच्या सभासदांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी आपल्याला बँकेची यशस्वी आलेख सांगितला, मात्र सामाजिक उपक्रम आणि बँक यांचा फार आधीपासून, बऱ्याच वर्षीपासून, बऱ्याच मोठ्या काळापासून एक फार जवळचा संबंध राहिलेला आहे. तर खरं पाहिलं तर बँक आणि कवी अनंत राऊत यांचा काहीच संबंध नाही. मात्र अनंत राऊत, जर हिंदीच्या शब्दांप्रमाणे आपण सांगायचं ठरलं तर ये किसी पहचान के मोहताज नहीं है. अनंत राऊत साहेब, गेल्या 2 महिन्यात पुन्हा एकदा दुसऱ्या वेळा आपण राजगुरुनगरला येत आहे. 5000पैकी 2500 मुलं एकाच वेळेस आपल्या कवितांमुळे रडताना पाहिली होती, काय म्हणाल? खरं तर विषय असा आहे की सर्वस्व वाहून मी या कवितेसाठी घेतलेला आहे आणि मला खरं तर आनंद आहे की मी राजगुरुनगरमध्ये आहे, जे राजगुरुनगर अख्ख्या भारतामध्ये राजगुरूंच्या नावानं खऱ्या अर्थानं प्रसिद्ध आहे आणि क्रांतिकारकांची भूमी खऱ्या अर्थाने हे राजगुरुनगर आहे. मला आनंद आहे की राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड यांनी मला इथं कार्यक्रमासाठी बोलावलेलं आहे. खरं तर सामाजिक हेतू जोपासण्याचं कामसुद्धा बँका करतात, बरोबर आहे का? ही फार मोठी गोष्ट आहे. आणि कॉलेजला त्यावेळेस 2500 पोरं रडली, कुठंतरी त्या शब्दांचं देणं मी लागतो आणि त्या शब्दांसाठी लोकांनी दिलेला तो एक मोठा पुरस्कार असतो माझ्यासाठी. दुसरे कुठले पुरस्कार आपले कुठल्या कवितेला मिळाले न मिळाले त्याच्याशी मला कधीही काही घेणं देणं नव्हतं. जसं मी कायम म्हणत असतो, पुरस्कारांच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही, जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. खरं तर या सगळ्या साहित्याच्या प्रवासामध्ये वावरत असताना काही ठिकाणं जशी असतात की जिथं यायलाच मला फार आनंद होतो. त्यातलं एक आपलं हे ठिकाण आहे राजगुरुनगर. आणि या राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये माझा आताचा कार्यक्रम आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचे कॉल आले, त्यावरनं लक्षात आलेलं आहे की खूप सुंदर नियोजन आहे आणि साहेबांचं नियोजन अत्यंत सुंदर आहे. या बँकेची सगळी माहिती मी बघितलेली आहे. आताच आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा या बँकेची माहिती आलेली आहे की आता नागरी बँकांमध्ये टॉपला सध्या त्यांचा व्यवसाय आहे. एक अखेरचा प्रश्न, आपण मित्र या विषयावर किंवा अन्य सामाजिक विषयावर बरंच काही लिहिलंत. उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस जगात आहे त्यांनी सर्वांनी आपल्या कविता ऐकलेल्या आहेत. नेमकं मित्र या विषयावर आपला स्वभाव पाहिला तर एकीकडे हसरा स्वभाव आहे, मात्र मित्र या विषयावर आपण शेकडोंना जागेवर रडवता, डोळ्यात पाणी आणता, ही कला कशी काय जोपासता? नाही, हसणे म्हणजे हा विषय जो आहे तर ते मुलंसुद्धा काय दुःखानं रडली नाही, ती हसूनच रडली. आणि
मला तरी वाटतं की बा हसणं हा जो आहे हा गुण फक्त माणसाला दिलेला आहे. आपण काय बैल हसताना बघितला नाही, गाय हसताना बघितली नाही, कुठलाही प्राणी हसताना बघितला नाही. कारण हा हसण्याचा गुण मला असं वाटतं माणसाला दिलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहे, टेन्शन आहे, दुःख आहेत आपापले. त्या दुःखाच्या छाताडावर उभं राहून खऱ्या अर्थानं आपण हसण्याचा मार्ग जगाला दिला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट माझ्याकडे होती, ती मी जपण्याचा प्रयत्न केला. आणि या देशाला, या जगाला अख्ख्या जर सगळ्यात जास्त कशाची गरज असेल तर ते आज मैत्रीची गरज आहे. कारण जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे एकमेव आता जगाला तारणारं नातं आहे. त्या नात्याचं नाव आहे मैत्री. शेवटचे 30 सेकंदात मी माफ करा, शेवटचे 30च सेकंद, कारण मला एकच सांगा सर, आपण आपल्याकडे जेव्हा जेव्हा लोकांना ओढता तेव्हा तेव्हा मैत्री हा विषय सर्वात जास्त जवळचा वाटतो. नेमका मैत्रीच हा विषय का? बाकी अनेक विषय असतात, कवितेत, लेखनात, आई वडील आहे, परिवार आहे, अनेक विषय, मात्र मैत्री हा विषय का? नाही, विषय तर खरं तर साहित्यात सगळेच आले माझ्या. म्हणजे तुम्ही जर भोंगा कविता ऐकली तर ती भोंगासुद्धा खूप ट्रेंडिंगला गेली. त्या भोंग्यामध्ये सगळा राजकीयच विषय आहे. म्हणजे सगळ्या आजच्या परिस्थितीवर त्याच्यावर भाष्य आहे. कार्यकर्त्यांनी ती कविता ऐकून नेत्यांची साथ सोडली बऱ्याचशा. तुझ्या गावावर नावाची कविता ऐकून लोकांनी ब्रेकअपमधून लोक बाहेर आली. मायबापसुद्धा मी कविता लिहिलेली आहे. ती मायबाप कविता ऐकूनसुद्धा वृद्धाश्रमातनं लोकांना घरी आणलं त्यांनी. पण मैत्री हा विषयच सगळ्यांच्या काळजातला जिव्हाळ्याचा विषय आहे. साहित्यात खूप लोकांनी लिहिलं, पण मैत्रीवर आपण ज्याला म्हणतो जेन्युइन फ्रेंडशिप जी असते, जी कोरोनाच्या काळात सगळीकडे आपल्याला बघायला मिळेल, एकमेकाच्या पाठीशी उभं राहणं, ही कुठंतरी लोकांना साध्या सोप्या शब्दात माझ्याकडनं कळली असेल असं मला वाटतं. म्हणजे माझं फार काही त्यात योगदान नाही. त्या कवितेला खूप लोकांचा हातभार लागलेला आहे साहेब. त्यामुळे ती मैत्री कविता व्हायरल झाली. तर मैत्री लिहितानाच हा डोक्यात विचार होता की मी सुद्धा मैत्री जपतो. मला असं वाटतं लोकांनीसुद्धा ती नातं जपलं पाहिजे, कारण ते शाश्वत वैश्विक नातं आहे. बाकीचे नातं जे आहेत, शेवटचा मुद्दा, हे जे बाकीचे नाते आहेत ना, ते ॲटोमॅटिक येतात, आपल्याला भेटतात, आईबाप, भाऊ बहीण, काका काकू. पण जगात आल्यानंतर मैत्रीचं नातं आपल्याला निर्माण करावं लागतं. त्यामुळं मैत्री. कुणीतरी ब्रेकअपमधून बाहेर येतं, कुणीतरी आपल्या जे घराच्या बाहेर गेलेले त्या आईवडिलांना पुन्हा वृद्धाश्रमातून आणतं. साहजिकच ही कला प्रत्येकात नसते, मात्र ती कविता त्या गोष्टींमधून त्या व्यक्तींना बाहेर आणते, मोठी करते. राजगुरुनगरला आज अनंत राऊत आलेले आहेत. अनंत राऊतांचा कार्यक्रम आपण सर्वजण पाहणारच आहोत. मात्र राजगुरुनगर सहकारी बँक आणि श्री अनंत राऊत सर यांना पुढील कारकिर्दीसाठी मोठ्या शब्दात शुभेच्छा देऊ शकतो. फोकस महाराष्ट्रासाठी वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट, राजगुरुनगर. 1972 पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन, राजगुरुनगर. संगम कलेक्शनचा वादा 101% ग्राहकांचा फायदा. नवीन वर्षांची नवीन सुरुवात, 15 ते 60% भरघोस सूट. तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन, राजगुरुनगर.